तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आयुरा. आयुष त्याच्या रोजच्या वेळेत निघाला आपल्या बाईकने. मन अस्वस्थच झालं होतं. आयुष, तुला संकटाला सामोरं जावंच लागेल. घाबरून नाही जमणार असं त्याने स्वतःला समजावून गाडीचा स्पीड वाढवला. इथून पुढे त्याला माहीत होतं आपल्यावर हल्ला होणार, तरीही त्याने रिस्क घेतलीच होती. पण पुढे काय वाढून ठेवलेलं काय माहीत. आता ट्रॅफिक जरी नाही मिळालं तर फक्त 15 ते 20 मिनिटात आयुष त्या जागेवर पोचणार होता. थोडीशी अस्वस्थता हृदयाशी जाणवलीच आणि बाईकचा स्पीड आपोआप कमी झाला. आपला अंदाज चुकला आणि इकडे तिकडे थोडं जरी झालं तरी काही होऊ शकतं. आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं हे त्याला माहीत होतं. त्याच अस्वस्थतेत त्याने आपले बाईक साईडला लावून एक दीर्घ श्वास घेतला. आपला फोन काढला आणि व्हॉइस मेसेज केला. आता परत यायची वेळ झाली आहे तुझी. तुझ्या बहिणीला वाचवायची जबाबदारी तुझीच आहे. मी एक नंबर पाठवतो, ह्या पुढचं त्याच्याशी बोलून घेशील. मी जगलो तर नक्कीच भेटेन तुला. आयुषने असा आपला मेसेज त्याला सेंड केला आणि फोन ठेवला. तसाच आयुराचा नंबर डायल करून त्याने तिला कॉल केला. हॅलो आयू, तू काळजी घे स्वतःची. त्याचा अस्वस्थ आवाज जाणवत होता आयुराला. अहो, असं का बोलताय? काही झालं आहे का? तिने काळजीने विचारलं. नाही ग, सकाळी ना मला खूप विचित्र स्वप्न पडलं होतं, म्हणून मला तुझी काळजी वाटली. आयुष थोडासा भावूक म्हणाला. हे बघा, सगळी स्वप्न खरी होत नाहीत. नेमकं काय स्वप्न पडलं तुम्हाला? तिने पण जाणून घेण्यासाठी त्याला विचारलं. काही नाही, तुला कोणीतरी माझ्यापासून दूर नेते असं. त्याने थाप मारली खरी, पण ही त्याच्या मनातला वाटणारी भीती घालमेल होती. त्याने ती तिला स्वप्न म्हणून सांगितलं होतं. कोणाची एवढी हिंमत नाही मला तुमच्यापासून दूर न्यायची, तिने एकदम टेचात सांगितलं. ती स्वतः कराटे चॅम्पियन होती, त्यामुळे तिला भीती कसली की तिला कोणी पकडून घेऊन जाईल, त्यामुळे ती असं बोलत होती. ठीक आहे, तरीही काळजी घे. मला तुझी काळजी वाटते, आयुष म्हणाला. बरं बाबा, उगाच काळजी नका करू माझी. तुम्ही एकदम निश्चिंतपणे काम करा, आयुरा हसत म्हणाले. तिला आयुष्य मनात काय चाललंय हे काही कळलं नव्हतं, माहीतही नव्हतं. तो उगाच आपली काळजी करतो असं वाटलं तिला. बरं, मी ठेवतो फोन, म्हणून त्याने कॉल कट केला. पुन्हा बाईकवर बसून बाईक चालू केली. आता किंतु परंतु करून चालणार नव्हतं. त्याने आपल्या गाडीचा स्पीड वाढवला. थोडंफार ट्रॅफिक लागलं, पण अगदी 15 मिनिटातच तो त्या कमी रहदारी आणि निर्जन ठिकाणी पोहोचला. तशी अधिराजची टीम सज्जच होती. शुभला इशारा देण्यात आला. तोही लगेच रेडी पोझिशनमध्ये आला. हाताला ग्लोव्ज चढवून रवीचे हात पिस्तूलवर, तर ट्रिगर फक्त शुभ ओढणार होता. ही पोझिशन विचित्र होती, पण अधिराजने स्वतःला वाचवण्यासाठी शुभला तेही करायला लावलं होतं. आयुष हेल्मेट घालून, अंगात जॅकेट घालून अगदी शुभच्या टप्प्यात आला. शुभने गोळी चालवली. ज्या क्षणी आयुषच्या कानात हा आवाज पडला तेव्हा त्याचं काळी जोरात धडधडलं. आत्ता आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात गोळी लागू शकते हे त्याला माहीत होतं. त्यामुळे तो स्वतःला प्रचंड वेदनेसाठी आतून तयार करत होता. श्वास कोंडून त्याने मेंदूला सावध करत होता की आता एक मोठी वेदना आपल्याला सहन करावी लागणार आहे, अशी सूचना देत होता आपल्या मेंदूला. पण काहीच झालं नाही. इकडे शुभ सुद्धा चाट पडला. त्याने मारलेली गोळी गेली कुठे? त्याच्या कानातल्या ब्लूटूथवर आवाज घुमला.
किल हिम. हा आवाज अधिराजचा होता, जो गेल्या 2 तासांपासून लाईव्ह बघत होता. तो दात ओठ खाऊन शुभला सांगत होता. ह्यावेळी शुभने त्याच्या पायावरच गोळी झाडली. आयुषला तीव्र वेदना जाणवली आणि डोक्यावर घाम जमा झाला. त्या वेदनेतून तो बाहेर पडतच नाही की तोपर्यंत त्याच्या हातावर दुसरी गोळी बसली. प्रचंड वेदनेने व्याकुळ झाला तो. त्याला समोरचं काहीच दिसेना. त्याच्या गाडीचा बॅलन्स गेला आणि तो घसपटत पुढे जाऊन थांबला. आई ग, अशी एक मोठ्याने किंकाळी त्याच्या तोंडून निघाली आणि डोळ्यापुढे अंधारे येऊन त्याचे डोळे मिटले गेले. त्याच्या पायाला खूप लागलं होतं. पाय पूर्ण सोलवटून गेला होता. आयुषला पडताना बघून आणि चांगलंच जखमी झालेलं बघून अधिराज मनोमन खुश झाला. तुम्ही सगळे तिथून लगेच निघा. त्याच्या अंगातून रक्त निघून गेलं की तो आपोआप मरेल. तिकडे कोणी जाणार नाही लवकर, आणि गेला तरी कोणी मदत करणार नाही त्याला, अधिराजने सांगितलं. अधिराजची ऑर्डर येताच त्याची टीम, रवी, शुभ तिथून लगेच निघून आले, कारण त्यांना पुढचा प्लॅन साध्य करायचा होता. तू लगेच आयुष्य घरी जा आणि आईराला सांग आयुषचा ॲक्सिडेंट झाला आहे. तिला घेऊन लगेच मी सांगतो तिथे पोच. येताना तिला बेशुद्ध करून आण. अधिराजने आपल्या माणसाला फोन करून ऑर्डर दिली. बेलचा आवाज आला तशी आयुरा बाहेर आली. मॅडम, आयुष सरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही लगेच चला माझ्यासोबत. आयुराला हे ऐकून शॉकच बसला. काय? कसं शक्य आहे? तिने घाबरून विचारलं. तिला त्या माणसाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. तसं आलेल्या माणसाने लगेच आपला मोबाईल काढून तिला आयुषचा जखमी झालेला फोटो दाखवला. आयुषची गाडी बघूनच आयुराला चक्कर आली. तिला त्या माणसाने त्या संधीचा फायदा घेऊन लगेच उचललं आणि तिच्या घराचा दरवाजा लावून घेऊन गाडीकडे जायला निघाला. आता बिल्डिंगची सिक्युरिटी या माणसाला नेहमी बघायची, कारण आयुषच्या घराकडे कायम हाच माणूस असायचा. सिक्युरिटी गार्डने पुढे येऊन चौकशी केली तेव्हा आयुरा मॅडमला बरं नसल्याचं सांगून अधिराजच्या माणसाने आयुराला स्वतःच्या गाडीत टाकलं. तोंडाला क्लोरोफॉर्म लावून त्याने ती अजून 1 तास तरी उठणार नाही याची काळजी घेतली. माधवी आत होत्या. त्यांना विचारांना बाहेर काय झालं काय नाही काही माहीत नव्हतं. दुपारी जेव्हा माधवी बाहेर आल्या तेव्हा जेवण वगैरे काहीच तयार नव्हतं, म्हणून मग त्या बेडरूममध्ये आयुराला बघायला आल्या. त्यांना वाटलं ही झोपायला वगैरे गेली की काय, म्हणून त्या बडबड करत बेडरूममध्ये आल्या तर दरवाजा उघडाच होता. त्यांनी आत वाकून बघितलं तर आयुरा बेडरूममध्ये नव्हती. त्याने बाथरूमही चेक केला, तिथेही नव्हती. त्या बाहेर बघायला लागल्या. शेवटी खाली जाऊन त्याने सिक्युरिटीकडे चौकशी केली. सिक्युरिटीने तिला तो नेहमीचा माणूस उचलून घेऊन गेला ती बेशुद्ध असल्याचं सांगितलं, आणि ते ऐकून माधवींना धडकीच भरली. काहीतरी अभद्र तर घडणार नाही ना या भीतीने त्यांचं मन कासावीस झालं. त्या तशाच धावत वर आल्या आणि त्यांनी पहिला कॉल आयुषला केला, पण त्याने काही उचलला नाही. मग आराध्यला कॉल केला तर त्यानेही उचलला नाही. शेवटी त्यांनी निधीला कॉल केला. तिला सर्व काही सांगितलं. आयुष फोन उचलत नसल्याचं तेही सांगितलं. सिक्युरिटीने सकाळीच आयुराला घेऊन गेल्याचं सांगितलं होतं, तेही सांगितलं. तशी निधी घाई करतच घरी आली. तिने आईच्या फोनवरून पहिला देवेशला कॉल केला. इथे घडलेलं सर्व वृत्त कथन केल्यावर देवेशला कळलं. अधिराजने आयुराला किडनॅप केलं होतं. त्याने वरवर निधीला धीर दिला आणि आपल्या माणसांना कामाला लावलं. आतून त्याला आयुराची आणि समोर असलेल्या आयुषची काळजी वाटत होती. निधी, मी माझ्या माणसांना कामाला लावलं आहे, तू काळजी करू नकोस, भेटेल आपल्याला आयुरा, देवेशने निधीला धीर देत म्हणाला. दादा,
आयुष दादाचा फोन नाही लागत, तू एकदा बोलून घे ना त्याच्याशी. निधी एकदम रडविली होत म्हणाली. निधी, तू मला भेटशील का? देवेशने विचारलं. तशी निधीच्या मनात पाल चुकचुकली. त्याने आपल्या माणसांना CCTV फुटेज बघून चेक करायला सांगितलं. तशी त्याची टीम कामाला लागली होती. आयुराने डोळे उघडले तर ती एकदम आलिशान रूममध्ये होती. तिच्या डोळ्यांनी जिकडे बघावं तिकडे एकदम महागड्या वस्तू दिसत होत्या, म्हणून ती कन्फ्यूज झाली होती. आत्ता आपल्याला हे नक्कीच स्वप्न पडलं असणार, म्हणून ती डोळ्यांची उघडझाप करू लागली. पण जसं दिसत होतं तसंच दिसत होतं, काहीच बदल होत नव्हता. तिने लगेच बेड बघितला, पण तो तर खूपच मऊ होता, इतकं ती पूर्ण आत धसली होती. ती लगेच घाबरून उठून बसली. तशी एक मेड धावत तिच्याजवळ आली. आयुराला कळेना आपण नेमकं कुठे आहोत. तिने थोडा जोर लावून आठवण्याचा प्रयत्न केला आणि तिला चांगलंच आठवलं. त्या माणसाने तर आपल्याला आयुषचा ॲक्सिडेंट झाला सांगितलं होतं, तर आपण तिथे असायला हवं होतं, हॉस्पिटलमध्ये असायला होतं. मग ही कोणती जागा आहे? कोणत्याच अँगलने ही हॉस्पिटल वाटत नाही आहे. तिने आजूबाजूचं निरीक्षण करत स्वतःशीच बोलली. मॅडम, तुम्हाला काही हवं आहे का? त्या मेडने अदबीने आयुराला विचारलं. मी कुठे आहे? हे घर कोणाचं आहे? तिने आपल्याला पडलेले प्रश्न लगेच त्या मेडला विचारले. मॅडम, आम्हाला गरजेपेक्षा कोणत्याच गोष्टी बोलायला मना आहे. तुम्ही सर आले की त्यांच्याशी बोलून घेऊ शकता. अर्ध्या तासात सर येतील घरी. तुम्हाला जाग आल्याचं सांगितलं आहे मी त्यांना. मेडने अगदी नम्रपणे आयुराला सांगितलं. तुमचे सर कोण आहे? तिने विचारलं. मेडने थोडं थांबून विचार केला आणि मग सांगितलं, अधिराज सर. हे ऐकून मात्र ती एकदम शॉक झाली. अधिराज? त्या एका वाक्यात खूप सारे प्रश्न पडलेले दिसत होते तिला. येस मॅम, सर येतीलच. ती थोडी वाकून बोलत होती. ओके, ती हळू आवाजात म्हणाली. अधिराजने जेव्हापासून आयुराला आपल्या ह्या स्पेशल जागी आणलं होतं तेव्हापासून तो खूप खुश होता. आयुरा त्याला रागवेल माहीत होतं, पण आपला राजमहाल बघितल्यावर कोणतीही मुलगी सगळं दुःख विसरेल असा तो मनात विचार करत होता. आयुरा फ्रेश होऊन एका खुर्चीत बसली. तिला इथल्या कोणत्याही वस्तूला हात लावायला भीती वाटत होती. प्रत्येक वस्तू महागडी आणि युनिक वाटत होती. आपण हात लावला आणि तुटली तर, असा सवाल तिच्या मनात घोळत होता. ती संकोचूनच खुर्चीत बसली होती. तिने इकडे तिकडे बघितलं. तिला तिची कोणतीच वस्तू दिसत नव्हती. म्हणजे आपल्याला तसंच उचलून आणलं आहे? एक्सक्यूज मी, आयुरा म्हणाली. तशी ती मेड लगेच तिच्याकडे आली. मला तुमचा मोबाईल मिळेल का? तिने विनंतीयुक्त विचारलं. मॅम, आम्हा स्टाफला असा मोबाईल देणं अलाउड नाही. प्लीज तुम्ही समजून घ्या. त्याचा स्टाफ इतका प्रामाणिक बघून तीच गप्प बसली. आता काय ते तो आल्यावरच कळेल. आयुष खरंच बरे असतील ना? ती अस्वस्थ होऊन विचार करत होती मनात. थोडा वेळ गेला आणि दरवाजाचा उघडण्याचा आवाज आला तिच्या कानी पडला. तिने बघितलं तर त्यातून हसत तिच्याकडे नजर रोखून ठेवत अधिराज आत येत होता. त्याला बघून तिला खूप सारे प्रश्न विचारायचे होते, पण तो आला तसाच बाथरूममध्ये गेला. काय असेल अधिराजचा पुढचा प्लॅन? काय करेल आयुरा? करेल का स्वतःची सुटका? आयुष कसा असेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.